नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावासाठी पीक विमा किती मंजूर झाला आहे, किती शेतकरी पात्र आहेत आणि हे पात्र शेतकरी आपण घर बसल्या मोबाईलवरून कसे पाहू शकता, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोममध्ये यायचं आहे. सर्च बॉक्समध्ये मित्रांनो आपल्याला PMFBY असं टाकायचं आहे मित्रांनो, म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना असं सर्च करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसेल मित्रांनो, PMFBY.gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे ऑफिशियल वेबसाईट समोर येईल. त्यानंतर मित्रांनो आपण थोडं झूम करू शकता. मित्रांनो उजव्या साईडला वरती डॅशबोर्ड हे ऑप्शन दिले आहे. त्या डॅशबोर्डवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला खाली कव्हरेज डॅशबोर्ड हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर पुढील पेज ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत स्टेट वाईज रिपोर्ट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो उजव्या साईडला. त्यानंतर मित्रांनो आपला वर्ष, सीझन आणि स्कीम कोणती आहे तिथे निवडायचं आहे. जसं इथे गेल्या वर्षी मित्रांनो आपण 2023 टाकायचं आहे. खरीप सीझन निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना हेच ऑप्शन ठेवायचं आहे मित्रांनो आपण. त्यानंतर मित्रांनो आपलं खाली स्टेट निवडायचं आहे. आपलं कोणतं राज्य आहे ते निवडायचं आहे मित्रांनो. इथे आपण पाहू शकता 10 नंबरला महाराष्ट्र आहे, त्यावर क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर आपण बीड ह्या जिल्ह्यात सिलेक्ट केले मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर तालुक्याचं नाव सिलेक्ट करायला विचारेल. आपण पाहू शकता मित्रांनो, आपण इथे तालुक्याचं नाव वरती क्लिक करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रेव्हेन्यू सर्कल नेम असं टाकायला मित्रांनो. या ऑप्शनमध्ये मित्रांनो आपल्याला सर्कल कोणता आहे ते निवडायचं आहे, म्हणजे मंडळ कोणता आहे मित्रांनो ते निवडायचं आहे. हे मंडळ मित्रांनो आपण विमा पावतीवरती डाव्या साईडला असतो मित्रांनो. तो सर्कल आपल्याला कोणता आहे तो सर्च करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला गावचं नाव सिलेक्ट करायचं आहे. जसं ते ग्रामपंचायत नेम दिले आहे या ठिकाणी आपण मित्रांनो आपलं गावचं नाव सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता की आपल्या गावासाठी किती पीक विमा मंजूर झाला आहे, पात्र शेतकरी किती आहे ते सविस्तर माहिती पाहू शकता. इथे मित्रांनो आपण दिले आहेत की या गावामध्ये शेतकऱ्याची संख्या आहे मित्रांनो 2072. तर कर्जदार शेतकरी 9 आहेत मित्रांनो. इथे बिगर कर्जदारांची शेतकऱ्यांची संख्या सुद्धा दिली आहे. एरिया इन्शुरड मित्रांनो किती क्षेत्र हे विमा संरक्षित आहे हे सुद्धा दाखवलं आहे. त्यानंतर पुढचं आपण पाहू शकता मित्रांनो फार्मर प्रीमियम शेतकऱ्यांनी किती रक्कम भरली आहे व स्टेट सरकार किती रुपयाचं प्रीमियम भरले आहे हे इथे दाखवलं आहे मित्रांनो. त्यानंतर सम इन्शुरन्स किती आहे हे दाखवलं आहे मित्रांनो. तर शेतकरी किती फिमेल आणि किती मेल आहेत हे सुद्धा दाखवले आहेत. त्यानंतर शेतकरी कोणकोणत्या समाजातील किती आहेत हे सुद्धा इथे दाखवले आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो लहान शेतकरी किती आहेत हे या ठिकाणी दाखवलं आहे. तर मित्रांनो सगळ्यात शेवटी आपण पाहू शकता की या गावासाठी किती रक्कम म्हणजे टोटल क्लेम पेड असं दाखवलं आहे मित्रांनो. किती रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोचले हे दाखवले आहे मित्रांनो. हे रक्कम 1 लाखामध्ये आहेत मित्रांनो. इथे 188 असं दाखवलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गावाला किती पीक विमा मंजूर झाला आहे व किती शेतकरी पात्र आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.